तिरंगा फडकवताना पुसद नगरपालिकेला प्रोटोकॉलचा विसर, माजी नगरसेवक साकीब शहा यांची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार. प्रजासत्ताक दिन, राष्ट्रीय अभिमानाचा, संविधानाच्या गौरवाचा आणि तिरंग्याच्या सन्मानाचा दिवस. याच दिवशी पुसद नगर परिषदेत झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर ध्वजसंहितेच्या पालनाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि याच अनुषंगानं माजी नगरसेवक साकीब शहा यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे 26 जानेवारी रोजी ध्वज आधीच शिखरावर बांधलेला ठेवून दोरी ओढून उघड म्हणजे अनफर्ल करणे अपेक्षित असते. मात्र नगरपरिषदेत हे ध्वज खालून वर नेऊन फडकविल्याचा दावा साकीब शहा यांचे मार्फत करण्यात आला आहे. फ्लॅग कोड ऑफ इंडिया 2002, महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट 1971 आणि संविधानातील कलम 51A यांचा संदर्भ देत राष्ट्रीय ध्वजाच्या सन्मानासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन व्हावे अशी भूमिका तक्रारीत मांडली आहे. तक्रारदार साकीब शहा हे पुसद शहरात सामाजिक प्रश्नांवर सातत्यानं आवाज उठवणारे म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी प्रशासनापर्यंत धाव घेणे, आंदोलन करणे ही त्यांची कार्यपद्धती राहिली आहे. राष्ट्रीय ध्वजासारख्या विषयातही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधणे आवश्यक मानले. राष्ट्रीय ध्वज म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचा श्वास, संविधानाचा अभिमान आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयात धडकणारा स्वाभिमान. तिरंगा फडकताना तो केवळ आकाशात झेपावत नाही, तर तो आपल्या इतिहासाची, बलिदानाची आणि राष्ट्रभक्तीची जाणीव नव्यानं करून देतो. म्हणूनच तिरंग्याशी संबंधित ध्वजसंहितेचे पालन हे केवळ नियमांचे पालन नसून राष्ट्राबद्दलच्या आदराची जपणूक असते. या प्रकरणी प्रशासन कोणती भूमिका घेते आणि तिरंग्याच्या सन्मानाच्या रक्षणासाठी काय पावले उचलते याकडे आता पुसदकरांचे लक्ष लागले आहे.